मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 12 मोठे बदल। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरून जिकडे तिकडे बरंच रणकंदन माजलेलं आहे। काही ठिकाणी अर्ज भरले जात आहेत, काही ठिकाणी भरलेले अर्ज अपलोड होत नाहीत, तर काही ठिकाणी अजूनही कागदपत्रांचा गोळ आहे। अशा वेळेस शासनाने गरजू महिलांच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अचानक मोठे 12 बदल केले आहेत। तसा GRI त्यांनी जाहीर केलेला आहे। पाहूया ते बदल नक्की कोणते। रेशन कार्डवरील कुटुंब म्हणजे नक्की कोण? यापूर्वी कुटुंब म्हणजे नक्की कोण याबद्दल बरीचशी संदिग्धता होती, ती आता क्लिअर करण्यात आलेली आहे। सदर बाजूला असणाऱ्या रेशन कार्डवर सदस्यांची संख्या 9 ते 10 आहे। या सर्व लोकांच्या उत्पन्नाचं एकत्रीकरण जर केलं तर नक्कीच ते 2.5 लाखापेक्षा जास्त भरेल, म्हणजेच ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। परंतु यामध्ये सुद्धा आता कुटुंब म्हणजे नक्की कोण याची व्याख्या सरकारने केलेली आहे। कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि फक्त त्यांचीच मुले किंवा मुली यांचं एकत्रित उत्पन्न, यालाच कुटुंब म्हटलं गेलेलं आहे। नवविवाहित महिलांसाठी सुद्धा एक नव्यानं त्यांनी या ठिकाणी सुविधा आणलेली आहे। नव्यानं लग्न झालेल्या महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये आलेले नसेल आणि तिच्या लग्नाचे प्रमाणपत्र जर तिच्याकडे असेल तर ती महिला उत्पन्नाचा दाखला म्हणून आपल्या नवऱ्याचे रेशन कार्ड जोडू शकते। फक्त त्यासोबत त्यांच्या लग्नाचे प्रमाणपत्र जोडणे अत्यावश्यक आहे। परराज्यात जन्मलेली महिला, जर एखादी महिला परराज्यात जन्मलेली असेल आणि तिने जर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलेलं असेल तर त्या महिलेने अधिवास प्रमाणपत्र म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या शाळेचा दाखला किंवा जन्माचे प्रमाणपत्रही जोडू शकते। याशिवाय त्या महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड देखील याला आता सरकारने मान्यता दिलेली आहे। पोस्टातील बँक खाते, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते देखील मान्यताप्राप्त बँक खाते आहे। म्हणजे जर सदर महिलेचे बँकेमध्ये खाते नसेल आणि पोस्टात असेल तर ती या सुविधेचा लाभ त्या पोस्ट खात्यातून सुद्धा घेऊ शकते। ऑफलाईन अर्जासाठी ऑनलाईन फोटो कसा देणार? आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी ऑफलाईन अर्ज भरलेले आहेत। अशा वेळेस त्यांना ऑनलाईन फोटो कसा द्यायचा यामध्ये सुद्धा संभ्रम आहे। ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोवर काढलेला फोटो ऑनलाईन अर्जासाठी ग्राह्य धरला जातो। अर्थात जर अशा प्रकारचा ऑफलाईन फॉर्म त्यांनी अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र यामध्ये भरलेला असेल तर ते सेतू सुविधा केंद्रवाले किंवा अंगणवाडी सेविका हा फॉर्म ऑनलाईनला भरताना त्या महिलेच्या फोटोवरती फोटो काढून तो फोटो अपलोड करणार आहेत। याला सुद्धा या ठिकाणी ही सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे। KYC आणि आधार प्रमाणीकरण अर्थात ऑथेंटिकेशन, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ DBT प्रणालीच्या माध्यमातून देण्याची सुरुवात केलेली आहे। अशा वेळेस केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये जसं PM किसान, पोषण, मनरेगा अशा ज्या तत्सम योजना आहेत, जे त्याचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त करून झाल्यानंतर KYC आणि आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येईल। मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलेने सदर योजनेचा अर्ज भरणे अत्यावश्यक आहे। ग्रामस्तरीय समिती म्हणजे नक्की कोण? तर गाव पातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक आणि सचिव अंगणवाडी सेविका असतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्याद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्जाचा अवकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावे। दाखल झालेल्या अर्जांचे डुप्लिकेशन कसे टाळावे? ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी किंवा आवश्यकतेनुसार गाव चौडीवर वाचन करण्यात यावे। तसंच यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी आणि या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर जर कोणी हरकती टाकल्या असेल तर त्याचं निराकरण करून त्यांचं डुप्लिकेशन टाळावं। शहरी भागातील वार्डस्तरीय समिती, शासनाने 5/7/2024 रोजी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ आणि ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना केलेली आहे। या महानगरपालिका क्षेत्रांकरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती संघटित करण्यात येत आहे। सदर समिती आता अ ब या महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड स्तरीय समिती गठन करण्यात येणार आहे। अंतिम यादी आणि देखरेख समिती तालुका वॉर्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवरती देखरेख आणि संयंत्रण सुद्धा ठेवण्यात येणार आहे। ऑनलाईन अर्ज आणि भत्ता नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख म्हणजेच CMM सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवरती प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर म्हणजेच सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी हे आल्यानंतरच त्यांना 50 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। महत्वाची बाब, या 12 बदलांमुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे एकदम सोपं आणि सोयीस्कर झाले आहे। तेव्हा अर्ज करा आणि लाभ मिळवा। धन्यवाद।